आहात का घरात? टेलर, काय किती वेळ झालं दार वाजवतो मी? कुठे गेले दोन बायकावाले देशमुख? थांबा थांबा, बूट काढतो. असू दे असू दे. कुठे दोन बायकावाले देशमुख? आहात का घरात? कुठे गेले? हॉस्पिटलमध्ये. का? ते ऋतिक हौसाला बरं वाटत नाहीये, त्यांना सतत उलट्या होत आहेत, तब्येत बिघडत चालली आहे त्यांची, म्हणून सगळे घाबरले, सगळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि आमच्याच घरात नाही, गावातल्या बऱ्याच घरांमधल्या पोरांना बरं वाटत नाही, उलट्या होत आहेत. मला काहीच कळत नाही, म्हणजे काय चाललंय ते. मला असं वाटतंय खाण्यात पिण्यातनं काहीतरी बिघाड झालाय, साथीचा आजार असेल, नाही तर मग खाण्यापिण्यातनं काहीतरी झालं असेल. साहेब तुम्ही शोधून काढा. घरटी पोरं आजारी आहे. ते सरपंच त्यांची पोरं पण लय सिरियस आहेत. चुरू 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 चुरू. सुधाकरनं का नाही सांगितलं मला हे सगळं? का नाही सांगितलं? ते 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 त्यांना पण टेन्शन आहे ना साहेब. ते ऋतिकला पण बरं नाही आहे, त्याला घेऊन गेलेत हॉस्पिटलमध्ये. लपंडा, लपाछपी, लपाछपीचा खेळ चाललाय, लपंडाव चाललाय. या वस्तू अशा खाली कशा पडल्या? नाही ते खुर्च्या कशा अस्ताव्यस्त आहेत? काय चाललंय? काय कुठला? ते दवाखान्यात जायचं होतं ना, सगळे अशी हाय त्या जागेवरनं उठून गेले, त्यामुळे झालं ते कांडपाचं पण पडलंय. ठेवते ते जरा टेन्शन मध्ये होते म्हणून सगळं हाय तसं सोडून गेले, त्यामुळे सगळं सामान अस्तव्यस्त पडलं होतं. तुम्ही मावशीची मुलगी डिंपल. डिंपल. एव्हरीथिंग इज सो डिंपल. साहेब तुम्ही अचानक आमच्या घरी कसं काय? बाहेर मोठा ओरडण्याचा आवाज आला. असं वाटलं कुणीतरी कुणाला जिवे मारायचा प्रयत्न करतोय, मारून टाकायचा प्रयत्न करतोय. आता या क्षणी मला असं वाटतं की तुम्ही दोघे मिळून कुणाला तरी मारून टाकत होतात, कुणाला तरी जीव घेत होतात तुम्ही दोघे जण. नाही तसं. गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. साकेत, याच वाड्यातून, याच वास्तूतून, याच घरातून गायब झालाय तो. पाहणी करायची, तपासणी करायची या घराची, जरा या घराचीच नाही, या वाड्याचीच नाही, इथल्या
माणसांची सुद्धा तपासणी करायची. कारण तो जो गोपाळ नावाचा टेलर आहे ती शेवटची व्यक्ती ज्यानं साकेतला पळून जाताना पाहिजे. ते एकट्यानेच कसं पळून जाणार बघू. बाकीचे काय करत डोळ्यावर पट्टी वाढली होती. त्या गोपाळ नावाच्या टेलरच्या दुकानावर गेलो होतो, तिथे तो सापडला नाही. म्हटलं घरात जाऊन बघावं, त्याच्या घरात आहे. मी असं का झोपले ते? ही स्लीपिंग का? तब्येत बरी नाही का काय? असं का झोपले ते? टेलर, हो जामकर साहेब, त्यांना बरं वाटत नाही, तब्येत बिघडली त्यांची. झोपलेत की तुम्ही मारून टाकले त्यांना? गंमत गंमत गेली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. घाम आलाय फार तुम्हा. कसं काय? ते उन्हाळा आणि त्यात दादा असा आजारी पडलाय, पोरं दवाखान्यात आहेत, त्यामुळं जरा काळजी वाटते ना, म्हणून घाम आलाय. बाकी काय नाही. पोरांची अवस्था खराब आहे ना, त्याचं टेन्शन आलं, त्यांना त्रास होत होता. मग ह्यांना पण ते गावात एक गोळ्यावाला आला होता, सगळ्यांनी गोळे खाल्ले आणि सगळ्यांना बरं वाटत नाहीये. आणि तुम्हाला एका वाक्यात असं म्हणायचं का की गोळा खाल्ला त्यामुळे त्रास झाला, त्यामुळे गोळ्या खाल्ल्या असं? वय वय त्यामुळेच झालं. खरं तर माझी चुकी आहे, म्हणजे लहान पोरांना गोळा खायचा होता ना, मग ह्यांनी पण खाल्ला आणि हे सगळं असं झालं. आता पण आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो, पण तेवढं तुम्ही आलात. आता सोडतो मी तुम्हाला. हा मी आता हॉस्पिटलला सोडतो मी तुम्हाला. वय चला वहिनी. चला. घरात सगळे आजारी पडले. ह्या गोपाळ नावाचा टेलर असा पडला, याला काय पडले की नाही की घरात इतके लोक आजारी पडलेत ते बघा कसा पडलाय. टेलर, हो टेलर साहेब, ते आजारी आहेत, आत्ताच गोळी घेऊन झोपलेत ना, आराम करतात ते. नाही, गोळा खायला इन्सिस्ट कोणी केलं होतं? मीच, म्हणजे माझ्यामुळेच झालंय सगळं. मी सांगितलं गोळा खाल्ला आणि ते आजारी पडले, पोरं आजारी पडली, सगळं माझ्यामुळेच झालंय. एव्हरीथिंग इज सो डिम्पल.